काही काम होतं का? सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक होतं. तू केदारला त्याचा हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. तू बायको म्हणून तुझं कर्तव्य करत होतीस ना, तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढण्याची काय गरज होती? या सगळ्यामुळे काय होणार आहे याचा विचार केलायस? तू बघितलंस ना तू स्वतःच्या डोळ्यांनी? काय काय प्रश्न विचारले गेले दया काकांना, कुठल्या कुठल्या प्रकारे प्रश्न विचारले गेले त्यांना. कॅरेक्टर असासिनेशन झालं दया काकांचं अख्ख्या महाराष्ट्रासमोर, फक्त तुझ्यामुळे. कोण आहे तुमची आई? पद्मिनी खांडेकर? नाही, पद्मिनी खांडेकर या केदारची आई नाही आहेत. देवकी दयानंद खांडेकर. मुळात ते सगळं करण्याची काय गरज होती? आणि केलंस तर केलंस, या बाबतीत तुला आमच्याशी बोलावंच वाटलं नाही? घरातल्या कोणाशी बोलावंच वाटलं नाही? यू वन्स अगेन डिसअपॉइंटेड मी. तारिणी, कौशिकीताई, तुम्ही बरोबर बोलताय. मी तिथे असं अचानक केदारच्या आईबद्दल बोलणं किंवा त्यांचं नाव सांगणं, त्यांचा फोटो आणणं अपेक्षित नव्हतं कोणालाच. मला मान्य आहे, पण हे कोणाला ना कोणाला करणं गरजेचंच होतं ना. इतकी वर्ष केदार बरोबर त्याच्या आईने सुद्धा खूप सहन केलंय. त्यांना सुद्धा न्याय मिळणं तितकंच गरजेचं होतं. आणि खरं तर हे सगळं केदारनी बोलणं एक्सपेक्टेड होतं. पण तुम्हालाही माहितीये की केदार त्या मनस्थितीत नव्हता. मग तो कसा बोलू शकला असता? आणि केदार त्याच्या आईशिवाय अपूर्ण आहे. मी जे काही करते ते मी जे काही केलं ते माझ्या नवऱ्यासाठी केलं. पण ही वेळ होती का हे सगळं बोलायची? बरोबर आहे तुमचं, कदाचित ही वेळ चुकीचीच होती. हा, पण मी जे काही केलं त्याचा हेतू चांगलाच होता. तुझ्या हेतूबद्दल तू काहीच बोलू नकोस तारिणी, प्लीज. तू युवराजच्या लग्नात अडथळे आणण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तुझा हेतू काय होता? तू केदारशी लग्न करून या घरात आलीस तेव्हा तुझा हेतू काय आहे? आणि हे देवकी खांडेकर हा विषय मीडिया समोर काढलास आम्हाला कोणालाही न विचारता, तेव्हा तुझा हेतू काय होता? तुझ्या हेतूबद्दल ना माझ्या मनात तर प्रश्नचिन्हच आहे. आणि मुळात हे सगळं बघता तुझा हेतू वाईट नव्हता या गोष्टीवर माझा अजिबात विश्वास नाही. कळलं? तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मी जे काही करतेय ते सगळ्याचा विचार करूनच करते. नाही, माझं म्हणणं या पुढे जे करशील ना ते सगळ्यांचा विचार करूनच कर. कळलं? खरं तर तुझ्या येण्यामुळे घरातल्या प्रत्येकाला त्रास झालाय. आणि म्हणूनच माझी इच्छा होती की तू माझ्या घरात पुन्हा कधी पाऊलही ठेवू नयेस, पण तसं होणार नाहीये. अँड आय कॅनॉट हेल्प इट. म्हणून मी तुला फक्त वॉर्निंग देते तारिणी, तुझ्यामुळे यापुढे जर माझ्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती दुखावला गेला ना तर गाठ कौशिकी खांडेकरशी आहे, एवढं लक्षात ठेव. कळलं?